महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांना डिवचलं होतं। भाषिक मुद्द्यावरून सरसंघचालकांवर टीका करणाऱ्या राज ठाकरेंना पंतप्रधान मोदींना घाबरू नका, त्यांच्याजवळ जा असा सल्ला त्यांनी राज ठाकरेंना दिला होता। त्यावरून ठाकरेंची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली। संजय राऊत यांनी माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर सडकून टीका केली, तर मनसे नेते संदीप देशपांडेंनी कोश्यारींच्या विधानावर संताप व्यक्त केला। मैं राज का बहुत सम्मान करता हूँ, लेकिन मुझे लगता है वो ज़्यादा ही नरेंद्र मोदी से डर गए। उनका डरना नहीं चाहिए, उनको मोदी जी के निकट जाना चाहिए। डरना हो तो गलत काम से डरो। जो स्वतः धोतर नीट नेसू शकत नाही तो ठाकरेंना सांगतोय आम्हाला मोदीला घाबरू नका। मोदीला कोण घाबरते? हातामध्ये तुमच्या सत्ता आणि एजन्सी म्हणून तुम्ही आम्हाला सांगता काय धोतर नेसायला शिका आधी नीट, आणि मग इथे महाराष्ट्रातून आम्हाला अक्कल शिव। एक नंबरचा लफंगा माणूस आहे तो। मला असं वाटतं आज जर भगतसिंग असते त्या कोश्यारीनं खूप चोपला असतं स्वतःचं नाव ठेवलंय म्हणून। इतका दर्जाचा हा माणूस आहे। खरं तर त्यांचं नावच भगतसिंग ठेवलं नाही पाहिजे, कारण ज्या भगतसिंगांनी देशासाठी शहीदत्व पत्करलं त्या भगतसिंगांचं नाव या माणसाला देणं म्हणजे त्यांचा अपमान आहे। त्यामुळे पहिलं त्यांनी नाव बदलावं अशी आमची मागणी आहे। दरम्यान भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी संजय राऊतांना जोरदार उत्तर देत माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारींच्या भूमिकेची पाठराखण केली। पाहूया। महाराष्ट्रामध्ये लफंगेगिरी कोणी केली असेल तर संजय राऊत तुम्ही केली, आणि तुमच्या या लफंगेगिरीमुळेच भगतसिंह कोश्यारी यांनी संजय राऊतांचाही लंगोट सोडला आणि उद्धव ठाकरेंचाही लंगोट सोडून त्यांना महाराष्ट्रासमोर उघडं करण्याचं काम कोश्यारीजींनी केलं। त्या कोश्यारीजींवर टीका करू नका। कोश्यारीजी नसते तर तुम्ही त्याच वेळेला महाराष्ट्र विकून खाल्ला असता। कोश्यारीजी नसते तर कोविडच्या काळामध्ये महाराष्ट्राचं वाटोळं तुम्ही केलं असतं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.